मोठी बातमी दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली एनडीए शासित राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली आहे। ऑपरेशन सिंदूर, दहशतवाद विरोधी एकजूट आणि जातनिहाय जनगणना, विकसित भारताचा रोड मॅप तसंच राज्यातील परस्पर सहकार्य या 5 मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली। अमित शहा, राजनाथ सिंग, जेपी नड्डा यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे पवारही या बैठकीला उपस्थित होते। तसंच मोदी 3.0 सरकारच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्तानं आगामी प्रमुख कार्यक्रमांच्या तयारीवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली। जे लोकांच्या जनभावनेला लक्षात घेऊन ऑपरेशन सिंदूर आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी हे केलं, यशस्वीपणे राबवलं, त्यासाठी मी भारतीय लष्कराचं अभिनंदन केलं, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांचं अभिनंदन केलं आणि देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी खरं म्हणजे मी त्याच्यामध्ये पराक्रमी प्रधानमंत्री देखील म्हणालो। जात न्याय जनगणनेचाही ठराव मंजूर झाला आणि त्यामध्ये प्रधानमंत्री महोदयांनी देखील भूमिका त्यांची स्पष्ट केली। यामध्ये सर्व जातीपातीला जे काही मागासलेले आहेत, काही सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, जे सर्वांच्या सोबत आले पाहिजे, मेन स्ट्रीममध्ये आले पाहिजे, मुख्य प्रवाहात आले पाहिजे आणि यासाठी जातपात न पाहता या ठिकाणी सर्वांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून ॲक्च्युअल जातीय गणना झाल्यानंतर खरं काय आहे, वस्तुस्थिती काय आहे हे जगासमोर म्हणजे देशासमोर आणण्यासाठी आणि प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी जातीय जनगणना आवश्यक आहे आणि मी भूमिका प्रधानमंत्री महोदयांनी घेतलेली आहे।